आज ना आम्ही स्वामी समर्थाच्या मठात आलोय परसदरीला. आता चला तुम्हाला दाखवतो स्वामी समर्थाचा मठ. श्री स्वामी समर्थ. आज ना आपण परसदरी स्टेशनला आहे आणि आता इथून आपण स्वामींच्या मठात जाणार आहे. तर स्वामींच्या मठात जाण्यासाठी आपल्याला इथून चालत जायचं आहे. चालत फक्त आपल्याला 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे स्वामींचा मठ. आता इथून आपण चालत जाणार आहे आणि हे आता आपण स्टेशनलाच आहे. आता इथून आपण जाऊया. चला माझ्यासोबत तुम्ही पण चला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया आणि आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये असं टाका की श्री स्वामी समर्थ. हे बघा आता आपण इथून असं जाणार आहे स्वामींच्या मठात आणि इथं व्हॅन सुद्धा आहे. 20 रुपये तिकीट आहे स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी आणि जास्त करून लोक चालतच जातात. हे बघा आता आपण जाऊया स्वामींच्या मठात. हे बघा आणि हे आता इथं भरपूर पाणी साठलेलं असतं या. आता पाऊस नाही त्यामुळं पाणी कमी आहे इथं. पाऊस पडला ना मस्त वातावरण असतं इथं. हे बघा कसं आहे वातावरण इथं. आणि ही कलकाई देवीचं मंदिर आहे आणि इथून आपल्याला हा रोड गेलाय स्वामींचं मठापर्यंत आणि ही तिथून आपण इथपर्यंत आलो या. आता इथून आपल्याला एक 5 मिनिटाच्या अंतरावर राहिला असेल मठ. आता इथून आपण जाऊया स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा आपण इकडं आलोय आता. आता हे आपण शॉर्टकटनं आलोय. आता इथून थोडंसंच मंदिर राहिलं एक 5-10 मिनिटाच्या म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आता इथून आता का ती मंदिर आपल्याला ते मठ आपल्याला दिसतो या. आणि ही विहीर आहे ना ही भरपूर वर्षापासून ही तर विहीर आहे ही. आणि हे बघा इकडं स्वामी समर्थांचा मठ आहे आणि इकडं स्वामी समर्थ ना 11 दिवस स्वामी समर्थांनी इथं वास्तव्य केलं होतं. 11 दिवस म्हणून इकडं नाव पडलंय परसदरी पुण्यनगरी. ते बघा मठाच्या पाठीमागच्या साईडला आपण आहे. आता आपण पुढं जाऊया. आता इथून आपण पुढं जायचं. हे बघा आपण आता स्वामींच्या मठात आता चाललोय आतमध्ये. हे बघा असं हे आपण आतमध्ये जाणार आहे मठात. आता इकडं आपण पाय धुयाचं. आपण मठात आलोय स्वामींच्या. हे बघा ए तसं बसू नको, उठ. आपण आता स्वामींच्या मठात आलेलो आहे. हे बघा असं आहे स्वामींचा मठ. हे बघा आपण आता स्वामींच्या मठात आलोया आणि आता हे आपण
स्वामींच्या मठात आता दर्शन करायला चाललोय. हे बघा, ही लाईन आहे. इकडे आता भरपूर लोक बसले. इथून आपण स्वामींचं दर्शन घ्यायचं. आता ना आपण स्वामींच्या मठातच आहे. आता स्वामींचं आपण खूप छान आपल्याला दर्शन वगैरे झालं, कारण आपण लवकर आलेलो, त्यामुळं आपल्याला खूप छान दर्शन स्वामींचं झालं. या बघा, आता इथं आपण दर्शन घेऊन, हे बघा स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. तुम्ही पण घ्या स्वामी समर्थांचं दर्शन. आणि स्वामी समर्थ आपल्या कायम पाठीशी असतात. आणि स्वामी समर्थ बोलतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि कायम स्वामी आपल्या पाठीशीच राहणार आहेत. फक्त स्वामीवर आपण विश्वास ठेवायचा, बस. मग स्वामी सगळं काही व्यवस्थित आपलं सगळं करणार. आणि ही स्वामींची गादी आहे. आणि इथं सुद्धा आम्ही स्वामींच्या पाया वगैरे पडलो. आणि नंतर आपण दर्शन वगैरे इथून घेऊन आपण आता स्वामींच्या आतमध्ये, मठामध्ये, हे बघा मठात आपण आलो आहे आतमध्ये. आणि इथं भरपूर लोक होत्या. सकाळची भरपूर लोक आलेली, कारण आरती जास्त करून लोक आरतीसाठीच जास्त करून येतात. हे बघा, आपण हे स्वामींचा मठ आहे, किती छान आहे बघा. आता हे दर्शन वगैरे आपण झाले, आरती वगैरे झाल्यानंतर आपण महाप्रसादाच्या लाईनीत आलो. या इकडं ही महाप्रसादाची लाईन आहे. महाप्रसादाची लाईन आहे. महाप्रसादाची लाईन. आणि इथं आपण महाप्रसाद घेतला. आणि हा आपण महाप्रसाद आपण घेतलाय ना आपण. आता महाप्रसाद खाल्ला आणि महाप्रसाद खूप छान होता. नक्की तुम्ही या मंदिरात स्वामी समर्थांच्या मठात नक्की या. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ.